आता बघा, पार्ट्स ऑफ स्पीच. एका मुलीच्या आणि एका मुलाच्या स्टोरीद्वारे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती सांगू इच्छिते मी. आता बघा, हा मुलगा आहे. हा मुलगा आहे. ह्याचं नाव, ह्याचं नाव काय आहे? ह्याचं नाव म्हणजे नाव. ह्याचं नाव आहे प्रॉन. हा मुलगा आहे, ह्याचं नाव प्रॉन आहे. हा आधी वेडा होता. हा मुलगा, ह्याचं नाव प्रॉन, हा आधी वेडा होता. नाव म्हणजे नाऊन, प्रॉन म्हणजे प्रोनाऊन, आधी म्हणजे ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब आणि वेडा म्हणजे व्हर्ब. झाले 5 झाले. नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब आणि व्हर्ब. आता बघा, हा कोणासाठी वेडा होता? हा वेडा होता प्रियासाठी. प्रिया कोण? प्रिया म्हणजे प्रीपोजिशन. प्रिया म्हणजे प्रीपोजिशन. ही प्रिया कोण? कोण म्हणजे काय? कंजंक्शन. तर मुली नेहमी इंतजारच करायला लावतात, म्हणून ही प्रिया इंतजार आहे. इंतजार म्हणजे इंटरजेक्शन. समजलं? मुलाचं नाव म्हणजे नाऊन, प्रॉन आहे म्हणजे प्रोनाऊन, हा आधी, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब, वेडा होता व्हर्ब. प्रियासाठी, प्रिया प्रीपोजिशन, प्रिया कोण? कंजंक्शन, इंतजार आहे इंटरजेक्शन. अशा प्रकारे या शब्दांच्या 8 जाती, पार्ट ऑफ स्पीच, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह ॲडवर्ब, व्हर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. असंच स्टोरी माध्यमातून इंग्लिश शिकायची असेल, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता याचा. इंग्लिश जर शिकायची असेल तर फॉलो करा. यूट्यूब चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.